स्त्री शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या समाजाला स्त्री शिक्षणाचं महत्त्व आपल्या कृतीतून पटवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। त्यानिमित्त कोल्हापुरात विविध उपक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आलं। निवृत्ती चौकातील सावित्रीबाई फुले व्यासपीठाची स्वच्छता करून जयंती साजरी करण्यात आली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध संस्था संघटनांमार्फत साजरी करण्यात आली। महापुरुषांच्या स्मृती जतन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांची स्मारकं उभारली आहेत। शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नावाचं व्यासपीठ आहे, पण त्याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय। या ठिकाणी खर, माती, झाडं, झुड, पाणी, कचऱ्याचं अस्तित्व होतं। त्याची स्वच्छता करून नव्यानं सावित्रीबाई फुले व्यासपीठ असा फलक लावून आणि प्रतिमा पूजन करून त्यांची जयंती साजरी केली। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांनी खांद्याला खांदा लावून काम केलंय। मुली आणि महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली। प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध ते बंड होतं, असं प्राध्यापक विलासराव पवार यांनी सांगितलं। यावेळी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष महेश जाधव, राजाभाऊ मालेकर, राजेंद्र जाधव, अशोक पवार, चंद्रकांत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली। सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी सावित्रीबाईंचा जीवन प्रवास उलगडला। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या। शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून जीवनात यशस्वी झालेल्या महिलांचा आजची सावित्री हा पुरस्कार देऊन मेजर रूपा शहा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं। सत्कार मूर्तींमध्ये आरती वाळके, सुषमा सावंत, स्मिता हराळे, संस्कृती वरुटे, ज्योती काशीत, शालिनी चव्हाण यांचा समावेश आहे। मेजर रूपा शहा यांनी नारी शक्तीचं महत्त्व विशद केलं।